कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचा उद्याचा जो सोमवार आहे 13 जुलै सोमवार रोजी 100% या ठिकाणी गोड होणार आहे। कारण पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24वा हप्ता 1,500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता 1,500 रुपये या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसापासून जून आणि जुलै या दोन्ही हप्त्याचे 2 महिन्यापासून वाट बघत होता। इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या 2 हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार आहे। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महिला आणि बाल विकास मंत्रिमंडळाचे जे मंत्री आहेत ते म्हणजे आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन या ठिकाणी उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता या ठिकाणी दाबलं जाणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला सोमवारी सकाळी 11 वाजता जमा केले जाणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, काल आज पाहायला गेले तर रविवार आहे आणि रविवार सर्व बँकांना सुट्टी असणार आहेत। त्यामुळे उद्या पाहायला गेले तर सोमवारी 13 जुलै रोजी या ठिकाणी त्याच्या अनुषंगाने 14 जिल्ह्यामधील या ठिकाणी 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुमचे अखेर जून आणि जुलै या 2 हप्त्याचे 2 महिन्याचे भरपूर दिवसाची प्रतीक्षा आहे। हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। आता तुम्हाला बँकेच्या SMS ची देखील वाट पाहायची गरज भासणार नाही। तर आपण वेळ न घालवता आज पाहायला गेले तर 13 जुलै उद्या असणार आहे आणि सोमवार रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता जवळजवळ पाहायला गेलं तर 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्याचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। आता 14 जिल्हे कोणकोणते आहेत आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलंय, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी पाहायला गेलं तर या योजनेची केवायसी पूर्ण केली आहे, तर अशाच बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्याचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतामध्ये बसत नाहीत तर त्या लाडक्या बहिणीचा जून आणि जुलै महिन्याचे पैसे भेटणार नाहीत अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींना पाहायला गेलं तर तुम्ही ज्या महत्वाच्या या पात्रतेमध्ये बसले असेल तर तुम्हाला बँकेच्या SMS ची वाट देखील येणार नाही, बँकेचा SMS देखील येणार नाही। त्यामुळे आपण वेळ घालता सविस्तर पद्धतीने पात्रता कोणकोणते ते या ठिकाणी पाहून घ्या। तुम्हाला जून आणि जुलै हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये मिळवायचा असेल तुम्ही पहिल्या पात्रतामध्ये बसलं पाहिजे। पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। पुढची पात्रता म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे। तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये किंवा कर्मचारी नसायला पाहिजे। यासोबतच तुमचं वय ते 65 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमच्या खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 हप्त्याची 2 महिन्याची प्रतीक्षा संपणार आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या SMS ची देखील गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणी, तुम्ही वाट बघत असाल की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या बातम्या ऐकून तुम्ही कंटाळला असाल। आता सगळ्यात महत्वाचं, भरपूर साऱ्या सोशल मीडियावर देखील खोट्या बातम्या सुरू आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्वाची 100% उद्या सकाळी 11 वाजता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता सोमवारी सकाळी 11 वाजता पैसे जमा होणार आहेत। आता नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते देखील सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। दुसरी तुम्हाला गुड न्यूज देखील सांगणार आहे की आता सगळ्यात महत्वाचं या 3,000 हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा दुसरा फायदा देखील या ठिकाणी मिळत आहे। तुम्हाला बँकेची SMS ची गरज देखील उद्या भासणार नाही।
आता आपण वेळ न घालता डायरेक्ट आज या उद्या ज्या 14 जिल्ह्यामध्ये 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत, तर त्या जिल्ह्यांची लिस्ट देखील या ठिकाणी पाहणार आहोत. सविस्तर पद्धतीने 14 जिल्ह्याची यादी पाहणार आहोत. आता सगळ्यात अगोदर प्रमुख बँकांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये सगळ्यात अगोदर सोमवारी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, 23 हप्ता कधी जमा होणार आहे, त्याच्यानंतर 24 हप्ता कधी जमा होणार आहे, या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये किती वाजेपर्यंत जमा होणार आहेत याची सविस्तर डिटेल या ठिकाणी सांगणार आहे. आणि उद्या सकाळपासूनच निधी वाटपाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. कारण मागच्या 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा जून आणि जुलै या हप्त्यासाठी सरकारने जवळजवळ 3,600 कोटीचा निधी जुलै हप्त्यासाठी या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे दोन्ही निधी बघायला गेलं तर 7,200 कोटी रुपये या ठिकाणी तुम्हाला दोन्ही महिन्याचे एकत्रित निधी या ठिकाणी लाडक्या बहिणींना बाजूला करण्यात आले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रमुख 10 बँकेमध्ये हे पैसे उद्या सकाळी पाठवले जाणार आहेत. या 10 बँकेच्या खात्यामध्ये बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर उद्या सकाळी तुम्हाला 11 वाजल्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे कसल्या परिस्थितीत उद्या सकाळी पैसे जमा होणार आहेत, तुम्ही कोणतीही काळजी किंवा चिंता करू नका. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांमध्ये एक मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडली होती. आणि या बैठकीमध्ये महत्वाचे 5 निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आले होते. आता 5 मोठ्या निर्णयापैकी पहिला निर्णय अंतर्गत बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. दुसरं पाहिलं तर खऱ्या अर्थाने जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही खात्याचे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं बँकांच्या याद्या देखील पाहून घ्या. बघा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले, ज्या लाडक्या बहिणीचे बँक खात्यात स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये असेल तर अशा लाडक्या बहिणीचे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे. तर यानंतर ज्या बहिणीचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. ज्या लाडक्या बहिणीचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये आहे, कॅनडा बँकमध्ये आहे, ICICI बँकमध्ये आहे, IDBI बँकमध्ये, HDFC बँकमध्ये किंवा पंजाब नॅशनल बँकमध्ये, पंजाब सिंध बँकमध्ये किंवा कोटक महिंद्रा बँकमध्ये जर तुमचं लाडक्या बहिणीनं खातं असेल तर तुम्हाला सरकारी किंवा खाजगी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये उद्या सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून कसल्या परिस्थितीत 3,000 रुपये जमा होणार आहेत. तर बघा, अजून 5 बँकेमध्ये पैसे सोडले जातात. तर त्या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते देखील सविस्तर पद्धतीने या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहेत. त्याच्यानंतर 14 जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहेत. कोणकोणत्या 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे उद्या सकाळी जमा होणार आहेत हे देखील सांगणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणीनं तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होता, पण अखेर तुम्हाला उद्या सकाळी सोमवारी 11 वाजल्यापासून पैसे सोडले जात आहेत. बघा, पाहायला गेलं तर आज रविवार असल्याने या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे काल शनिवारी देखील GR काढलेला होता, पण आज रविवार असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेचे SMS या ठिकाणी आज पाहून देखील काही वाट हे होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजताच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. अखेर तुम्हाला आनंदाची बातमी म्हणावी लागेल त्या ठिकाणी. आणि तुमचे जून आणि जुलै या दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. यासोबतच लाडक्या बहिणीनं तुमचं जे काही गॅस कनेक्शन आहे त्या गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याची देखील भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता आणि त्याचे देखील पैसे तुम्हाला जून आणि जुलैच्या हप्त्याबरोबरच गॅसच्या कनेक्शनचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ते म्हणजे तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सोडले जाणार आहेत. आता बघा, इथून लाडक्या बहिणीनं कोणत्याही लाडक्या बहिणीनं तुम्हाला बँकेच्या SMS ची 1 सेकंद सुद्धा वाट बघायला गरज बसणार नाही. आता डायरेक्ट बँकाची यादी पाहून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. कोणकोणतं महत्वाचं काम करायचं ते देखील सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने जून आणि जुलैच्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा तर संपलेलीच आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून आणि जुलै हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला जात आहे तर त्या प्रमुख जिल्ह्याची यादी आणि प्रमुख बँकाची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय केला जाणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरंच गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरंच या योजनेच्या लाभार्थी असतील, अशा लाडक्या बहिणीच्या खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात येणार आहे. अशा लाडक्या बहिणीची खऱ्या अर्थाने जून आणि जुलैची जी प्रतीक्षा आहे उद्या सकाळी 11 वाजता संपणार आहे. आता आपण डायरेक्ट वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हा आणि बँका पाहून घेत. परंतु लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणीचं
या ठिकाणी तुम्ही नियमामध्ये बसत असाल, पात्रतामध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता नियम पात्रता सांगितलेत, आता नियम कोणकोणते ते देखील सांगणार आहेत. आता बघा सविस्तर पद्धतीने जाणून घ्या. तर बघा लाडक्या बहिणीनं सरकारच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी काही जुन्या पात्रता लावल्यात, काही नवीन पात्रता सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेत. त्यामुळे तुम्ही जुन्या पात्रतामध्ये बसत असाल तर तुमची या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. परंतु जर तुम्ही नवीन पात्रतामध्ये बसत नसाल तर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे पैसे येऊन दुसऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील जे नियमामध्ये बसतात. आणि तुम्ही नियमामध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुमचा जिल्हा कळला असेल, तुमचं बँक खातं कळलं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने पैसे मिळणारच आहेत. पण कोणकोणते नवीन पात्रता लावण्यात आलेत ते देखील या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं आता महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. आता भरपूर उशीर झाला आहे त्यामुळे वेळ न घालता जिल्ह्याची यादी आपण लगेच पटपट पाहून घेऊया. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं हा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये सोडला जाणार आहे. तो हप्ता तुमच्या आधार कार्डच्या द्वारे जो 12 अंकी नंबर आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जो 13 अंकी नंबर असतो त्या आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असल्यामुळे आधार कार्डद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. त्यामुळे तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते देखील सर्वात अगोदर तुम्ही पाहून घ्या. जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींना तुमचा प्रश्न असेल की आज फक्त 14 जिल्ह्यामध्ये पैसे का सोडले जातात, तर सर्व जिल्ह्यामध्ये पैसे का सोडले जातात. तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला पण माहिती आहे, तर या योजनेचा जो हप्ता आहे तो डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतो. आणि या डीबीटीचं लिमिट पाहायला गेलं तर जवळजवळ फक्त 35 ते 40 लाख बहिणीच्या खात्यामध्येच पैसे या ठिकाणी जमा करू शकते. त्यामुळे आता लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला गेलं तर टोटल 36 जिल्हे आणि 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणं अशक्य असतं. त्यामुळं सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर जवळजवळ 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. मग 14 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा आता 2 दिवसाच्या आतमध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये पैसे पहिल्या टप्प्यामध्ये देखील जमा झाले. काय लाडक्या बहिणीच्या आणि काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणीनं कोणतीही चिंता किंवा काळजी करू नका. कसल्या प्रति सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत, कोणकोणत्या 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सोडला जाणार आहे, हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत आज सविस्तर पद्धतीने आज आपण पाहणार आहोत. 14 जिल्ह्याची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या खात्यामध्ये जून आणि जुलैचा हप्ता जमा होणार नाही. जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणीपैकी असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे जमा होणार नाहीत. तुम्ही बँकेची वाट पाहून सुद्धा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला ते 5 प्रकार बहिणी कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगणार आहे. तर बघा पहिला प्रकार आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्याच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल, ज्या लाडक्या बहिणीचं वय 65च्या पुढे गेलेलं असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणी पेन्शन मिळत असेल तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडकी बहिणीकडे पांढरं कार्ड रेशन कार्ड असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. आता बघा लाडक्या बहिणीने या 5 प्रकारच्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पैसे तुमचे जिल्हा असून देखील तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत. तुम्ही म्हणाल की आमच्या शेजारच्या बहिणीला पैसे जमा झाले पण आम्हाला पैसे जमा नाही झाले, तर या नियमामध्ये आणि अटीमध्ये बसणं अतिशय गरजेचं आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे, ते 36च्या 36 जिल्ह्यामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता पैसे जमा होणार नाहीत. तर या 14 जिल्ह्याची या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि आलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी खरंच गरजू असतील त्यांनाच हे पैसे सोडणार आहेत. आणि बघा ज्या लाडक्या बहिणी तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23वा हप्ता 1500 रुपये जमा झाला असेल तर तुम्हाला सुद्धा आता जून आणि जुलै या 2 हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु इथून पुढे जून आणि जुलै या 2 महिन्याची वाट पाहण्याची तुम्हाला 100% गरज भासणार नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरकारने देखील या ठिकाणी दिलासा दिलेला आहे. त्यामुळे तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील संपलेली आहे. त्यामुळे आता निधीला मंजूर देखील या ठिकाणी देण्यात आले आणि हा निधी डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी उद्या सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून सोडला जाणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. काही राज्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये प्रचंड पाऊस आहे आणि काही बहिणीच्या खात्यामध्ये अजून देखील पाऊस आलेला नाही, काही शेतामध्ये पाऊस आलेला नाही. त्यामुळे आता जुलै महिना देखील संपायला थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत.
तरी पण बहिणींना पैसे नाही मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी थोड्याशा नाराज झाल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनी तुमची नाराजी दूर करण्यासाठी हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत. तर आता बघा, लाडक्या बहिणीने वेळ न घालता सविस्तर पद्धतीने तुमच्या बँकांची यादी पाहून, जिल्हे बँकाची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीने सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रमुख 14 जिल्ह्याची जी काही निवड करण्यात आली आहे, तर त्या 14 जिल्ह्यापैकी तुमचा एखादा जिल्हा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने पैसे या ठिकाणी सकाळी 11 वाजता 100% या ठिकाणी सोडले जाणार आहेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे हक्काचे पैसे ते देखील सोडले जाणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये सोडला जात असतो. परंतु अख्खा जून महिना गेला, जुलै महिना गेला, तरी देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे असतील, जुलै महिन्याचे पैसे असतील ते आले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणी देखील प्रचंड नाराज झालेल्या आहेत. या लाडक्या बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी आज निधी वाटपाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. तर लाडक्या बहिणीच्या खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हाला सकाळी 11 वाजता या ठिकाणी, जर 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सकाळी 11 वाजता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बघा, आता यासोबत सगळ्यात महत्वाचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा आणि गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, यासोबतच जळगाव, जालना असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, यासोबत या साईडला पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे. तर या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्याचे निर्देश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला लवकरच जून आणि जुलै महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा आहे या ठिकाणी संपण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास अडचण येणार नाही. आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही आतापर्यंत देखील लाडक्या बहिणीची केवायसी अपडेट केली नसेल तर लवकरात लवकर केवायसी अपडेट करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.